शिवसेनेचे खासदार संजय राऊत बोलतायत। काल उत्तर प्रदेशात भोंगे उतरवण्यात आलेलं आहे, कसं बघता आता कुठेतरी उत्तर प्रदेशमध्ये भोंगे उतरवण्यात आलेले नाहीत। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं जे काय पालन करायचं आहे ते करण्यात आलेलं आहे आणि अशा प्रकारचं पालन महाराष्ट्रात करावं ही सरकारची भूमिका आहे। आणि मला असं वाटतं महाराष्ट्र सरकार नेहमी न्यायालयाच्या आदेशाचं पालन करतं, त्याच्यामुळे त्याच्याकडे हा जो विषय भोंग्यांचा आहे हा राजकीयदृष्ट्या तापवण्याचा प्रयत्न सुरू आहे, ही भोंगेबाजी। आता योगी कोण भोगी कोण आणि हे योगी आणि भोगी संदर्भातलं मतपरिवर्तन कसं झालं अचानक, हा एक संशोधनाचा विषय आहे। जर एखाद्या विद्यार्थ्याला याच्यावरती PhD करायची असेल तर त्यांनी करायला हवी। या संदर्भात फार इंटरेस्टिंग विषय आहे हा। असो, तर राज ठाकरे भाजप आणि मनसेच्या युतीचे संकेत, कोणी काय म्हणतात ते माहीत भाजप मनसेच्या युतीचे संकेत आता ना, मला माहीत नहीं। सर, जो यूपी का विषय होने वाला है उसके ऊपर देखो, उत्तर प्रदेश की सरकार ने वहाँ का जो लाउड स्पीकर है उस बारे में एक निर्णय लिया है। सर्वोच्च न्यायालय का आदेश का पालन करने के बारे में निर्णय है। तो हमने क्या कहा था, यही कहा था ना महाराष्ट्र सरकार ने, जो न्यायालय का निर्णय होगा उसका पालन होगा। और महाराष्ट्र के सभी विरोधी दलों को बुलाया था गृह मंत्री जी ने कि हम सब मिलकर निर्णय लेंगे, लेकिन यहाँ का जो प्रिंसिपल अपोजिशन पार्टी है BJP या और कुछ, वो लोगों ने तो बहिष्कार किया। उसका मतलब है आप राजनीति करना चाहते हो, उसका मतलब है आप महाराष्ट्र में लाउड स्पीकर के मामले में अशांतता पैदा करना चाहते हो। उसका मतलब है आपको सिर्फ और सिर्फ यहाँ बढ़ा चढ़ाकर इस मामले में लोगों को गुमराह करना है, तो आपकी मर्जी। लेकिन हमने ये भी कहा था कि लाउड स्पीकर के मामले में एक राष्ट्रीय भूमिका, राष्ट्रीय धोरण एक तैयार करना चाहिए जो पूरे देश को लागू हो। योगी जी का जो निर्णय है वो भी इसी मामले में बहुत महत्वपूर्ण है, उस सरकार का, और सबको ये मान्य होना चाहिए, चाहे सरकार किसी भी पार्टी को। अगर सर्वोच्च न्यायालय ने एक निर्णय दिया है तो उसका पालन हम सब करेंगे। संभाजीनगर इथे पिटिशन फाइल केली जाते आज। अच्छी बात है, मैं मोहनराव भागवत जी का खास अभिनंदन करता हूँ। उसने एक ऐसे विचार को आगे लाया है जिसमें देश में, पूरे देश में बहस होनी चाहिए। ये जोरदार हमला नहीं है, महाराष्ट्र पर हमला हुआ है, उसका एक हमने उत्तर दिया है कि वह परिस्थिति ये है। आप जहां भाजपा शासित राज्य आपके मुख्यमंत्री नहीं है, उस सरकार के बारे में, उस मुख्यमंत्री के बारे में द्वेषपूर्ण भावना से बात नहीं कर सकते। हमारी भी एक भूमिका है, हमारा भी एक स्वाभिमान है। सर, सामनामधून आज पंतप्रधानांना लक्ष केलं असं म्हणता येणार नाही सामनातून। जे स्पष्ट काही सांगायचं आहे, भूमिका जी सांगायची ती आम्ही मांडलेली आहे। महाराष्ट्र असेल, पश्चिम बंगाल असेल किंवा ज्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्या राज्यांवर त्यांनी परवाच्या बैठकीमध्ये ज्या प्रकारची टीका टिप्पणी केली, प्रधानमंत्री म्हणून त्यांच्याकडून अपेक्षा नव्हती। देशाचे प्रधानमंत्री हे एका पक्षाचे नसतात, ते संपूर्ण देशाचे असतात। आणि खास करून ज्या राज्यात त्यांच्या पक्षाची सरकार नाही त्या राज्यांच्या बाबतीत प्रधानमंत्र्यांनी अधिक संवेदनशील राहणं गरजेचं असतं। याला आपण लोकशाही म्हणतो। पण दुर्दैवानं सध्या महाराष्ट्र असेल, बंगाल असेल, तेलंगणा असेल, झारखंड असेल, छत्तीसगड असेल, राजस्थान असेल, अशा काही राज्याच्या बाबतीमध्ये सावत्रपणाची वागणूक या राज्यांना मिळते। वारंवार त्यांची आर्थिक कोंडी केली जाते, इतर बाबतीत कोंडी केली जाते। म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील, ममता बॅनर्जी असतील, हे आपला आवाज उठवत असतात। त्याचंच प्रतिबिंब आजच्या अग्रलेखात पडलेलं आहे। मोहनजी भागवत यांनी जर धर्मामध्ये हे होत असेल तर अधोगतीकडे जाईल। नक्कीच कोणताही समाज, जगभरातला कोणताही धर्म हा हिंसेचा मार्ग अकारण अवलंबत असेल तर मला असं वाटतं की तो समाज आणि तो धर्म अधोगतीला जातो। हे सरसंघचालक मोहन भागवत
ज्यांनी जे विधान केलं आहे, यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याचं स्वागत व्हायला पाहिजे आणि त्याच्यावर आपल्याच देशामध्ये त्यांनी मंथन आणि चिंतन सुरू केलं पाहिजे. तर सभा होणार आहे संभाजीनगरला रेकॉर्ड ब्रेक म्हणतात, मात्र 15,000च्या अटी शर्तीवरती ती सभा घेण्यासाठी कसं बघतात? या महाराष्ट्रात अनेक सभा होत असतात, अनेक सभा होतात, आम्ही घेतो. राष्ट्रवादी काँग्रेसची पण परवा कोल्हापूरला किती मोठी सभा झाली आपण पाहिलं असेल. महाराष्ट्राला का सभेचं वावडं आहे का? महाराष्ट्रात अनेक राजकीय नेते सभा घेत असतात. तर एकच सभा होते, त्या दिवशी महाराष्ट्रात 6 सभा आहेत वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं. चलो, सर त्याच सभेला अटी आणि शर्तीचं बंधन घातलं गेलेलं आहे. मला माहीत तिकडले पोलीस आयुक्त आहेत, त्या राज्याचे पोलीस अधीक्षक असतात, ते कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेत असतात. पण ठाकरे सरकारच्या विरोधात याचिका टाकणार आहे, सरनाईकांच्या विरोधात देखील याचिका टाकणार आहे. आज हायकोर्टात आज पिटिशन फाईल केलं जातं आहे. बघा, एक गुन्हेगार आहे जो विक्रांत घोटाळ्यातून जामिनावर सुटला आहे आणि दिलासा घोटाळ्यातले ते एक लाभार्थी आहेत न्यायालयाचे. आता असे जे लाभार्थी असतात त्यांच्याकडे तुम्ही काय लक्ष देता? गुन्हेगार एक याचिका टाकणार ज्याने पैशाचा अपहार केलेला आहे, देशाचा पैसा. INS विक्रांत वाजवा या नावाखाली कोट्यवधी रुपये या बाप बेट्याने गोळा केले. ते तुरुंगात असायला पाहिजे खरं म्हणजे. पण जो दिलासा घोटाळा या देशात चालू आहे न्यायव्यवस्थेत, त्यातले ते एक लाभार्थी आहेत आणि बाहेर राहून याच्यावरती याचिका टाकू, त्याच्यावरती याचिका टाकू, टाका, काही हरकत नाही. पाठवत्या भावना गवळेंना तर अटकच, हा हजर नाही राहिल्या तर अटक करू असं. ठीक आहे, पाहू आम्ही काय करायचं ते. एकाच पक्षाच्या प्रमुख नेत्यांना टार्गेट करण्याचं एक कारस्थान आहे. पण काही झालं तरी महाविकास आघाडीचे नेते हे आपला संघर्ष जारी ठेवतात. सर महाराष्ट्रात पण भोंगे उतरणार का? सर महाराष्ट्रात पण भोंगे उतरणार शरद पवार सेडिशन को हटाने की मांग करते हैं और दूसरी तरफ राज्य सरकार पॉलिटिकल स्कोर्स को सेटल करने के लिए राणा दंपति के ऊपर सेडिशन लगाती है. पवार साहब ने जो बात कही है मैं उनसे भी सहमत हूँ, क्योंकि हमारे देश की, पवार साहब ने देश की बात की है, महाराष्ट्र की बात नहीं की है. ये जो कानून है सेडिशन का, देशद्रोह का, उसका भी सेंट्रल एजेंसीज के तरह उस कानून का भी कितना मिसयूज हुआ है वो आप JNU से लेकर उत्तर प्रदेश तक, आसाम तक आप उनका रिसर्च कर सकते हो. महाराष्ट्र में ये केस हुई है. यही कानून का उपयोग दुरुपयोग भीमा कोरेगांव केस में भी हुआ है, ऐसा लोगों का कहना है. और उस वक्त हमारी सरकार नहीं थी. भीमा कोरेगांव के केस में बहुत से लेखक, विचारवंत, बुद्धिवंत, साहित्यिक, डॉक्टर्स, वकील, जिनके ऊपर देशद्रोह का मुकदमा चल रहा है, उस बारे में भी बहुत, जिस दाम्पत्य का आप जिक्र कर रहे हो, आप उसका गुनाह क्या है देखिए. महाराष्ट्र में जात और धर्म के आधार पर दंगे भड़काना, विभाजन करना, हाँ, ये उनकी मंशा थी, एक षड्यंत्र था और उनके पीछे एक पॉलिटिकल पार्टी की ताकद थी. ऐसे में उनके ऊपर सेडिशन का मुकदमा बनता है. सर मराठीमध्ये शरद पवार यांनी जे म्हटलेलं आहे त्यानंतर महाराष्ट्र सरकारने तोच गुन्हा किंवा तेच सेक्शन जे आहे ते माननीय शरद पवार यांची जी भूमिका आहे ती राष्ट्रव्यापी आहे. माझ्या माहितीप्रमाणे या देशामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांचा ज्या पद्धतीनं गैरवापर, अतिरेक सुरू आहे, त्याचप्रमाणे देशद्रोही हे जे कलम आहे 124A वगैरे, त्याचाही मोठ्या प्रमाणामध्ये गैरवापर होतो आहे. अगदी दिल्लीपासून, JNU पासून, उत्तर प्रदेश सरकार, आसाम, इतर कशाला महाराष्ट्रामध्ये भीमा कोरेगाव दंगलीनंतर ज्या काही लोकांवरती हा गुन्हा दाखल झालेला आहे त्या संदर्भात सुद्धा देशात चर्चा सुरू आहे. आता प्रश्न राहिला एका दाम्पत्याचा. या दाम्पत्यानं महाराष्ट्रामध्ये धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करून दंगली भडकवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात एक कारस्थान रचलं होतं. त्याला एका राजकीय पक्षाची ताकद होती आणि पोलीस तपास करतायत. हे सगळं करण्यामागे अंडरवर्ल्डचा किंवा परराष्ट्रीय इतर परदेशाचा काही हात आहे का?
आणखीन कोणाचा का हात आहे का, काही अतिरेकी संघटनांचा हात आहे का, याचा तपास पोलीस करत आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावरती जे कलमं लावलेले आहेत त्याच्यावरती वाद होऊ नये. सर आज खासदारांची बैठक आहे सगळ्या शिवसेनेच्या. सर काय नेमकं सर काय नेमकं असणार, विषय नेमका काय? तर उत्तर प्रदेशामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं पालन झालेलं आहे असं म्हणत संजय राऊत यांनी राज ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांच्या केलेल्या कौतुकावर प्रतिक्रिया दिलेली आहे. राज ठाकरे यांचं मतपरिवर्तन हा PhDचा विषय असल्याचं सुद्धा संजय राऊत म्हणालेले आहेत आणि मोदींवर सुद्धा त्यांनी टिप्पणी केलेली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.